नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व इतर पदांची भरती निघालेली आहे। गेल इंडिया लिमिटेडद्वारे जाहिरात प्रकाशित झालेली आहे। एकूण 5 जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे आणि नोकरी मिळवण्याची ही सगळ्यात उत्तम संधी चालून आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया यामध्ये की आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्जाची लास्ट डेट काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा, ऑफलाईन की ऑनलाईन, तर ही माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या। भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल। गेल इंडिया लिमिटेड भरती 2025 यामध्ये गेल लिमिटेड या कंपनीमध्ये पाईपलाईन प्रकल्पासाठी महसूल कर्मचाऱ्यांची, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी व इतर पदांची आवश्यकता आहे। त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। गेल इंडिया लिमिटेडमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात गेल इंडिया लिमिटेड भारत सरकार याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। भरतीचा विभाग आहे गेल इंडिया लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम आहे, त्याद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। पदाचे नाव तलाठी, कृषी अधिकारी, तहसीलदार व इतर पदांची ही भरती असणार आहे। पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि मासिक वेतनसुद्धा त्याचा अकॉर्डिंग असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। इथे आपल्याला ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि भरतीचा कालावधी कंत्राटी पद्धतीने असणार आहे। कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। पदाचे नाव सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सर्वेयर। एकूण पदे 18 भरली जाणार आहे। नोकरीचं ठिकाण, जॉब लोकेशन नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया हे असणार आहे। एकूण अशा 5 जिल्ह्यात ही भरती होणार आहे। इच्छुकांनी संपूर्ण पत्ता, फोन नंबर आणि ईमेल आयडीचा उल्लेख असलेला परिपूर्ण अर्ज, आधार कार्ड, सेवानिवृत्तीविषयक कागदपत्रासह दिनांक 14 मे 2025 पर्यंत या पत्त्यावर पाठवायचे आहे। तो पत्ता पुढे देत आहे। कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आधारे निवड झाल्यास सेवा रद्द करण्यात येईल। संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता पदे भरती न करण्याचा अधिकार राखून ठेवते। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 मे 2025 ही आहे। अंतिम तारीख आहे 14 मे। अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या। उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी गेल इंडिया लिमिटेड, नागपूर 100 राणा हाऊस, 2रा मजला, ईस्ट हायकोर्ट रोड, रामदासपेठ, नागपूर 440010 असा हा अर्ज पाठवायचा पत्ता आहे। त्याचबरोबर आपण पदे आणि त्यानुसार लागणारी पदाची पात्रता पण बघून घेऊ। बघा, त्यांची अधिकृत PDF आपण ओपन केलेली आहे। त्यामध्ये अशी जाहिरात त्यांनी दिलेली आहे, गेल इंडिया लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम, कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे। त्यात पदाचे नाव आहे तहसीलदार, नायब तहसीलदारचं 1 पद आहे आणि नेमणुकीचे स्थळ CBT बेलापूर, नवी मुंबई हे आहे। कृषी अधिकारी यासाठी 1 पद आहे, ते CBD बेलापूर, नवी मुंबई आहे। वन अधिकारी, वन संवर्धन अधिकारी यासाठी पण 1 पद आहे, CBT बेलापूर, नवी मुंबई। मंडळ अधिकारीचे 2 पद आहे, CBT बेलापूर, नवी मुंबई आणि उरण पनवेल पेन अलिबाग तालुका। असे तलाठी आणि सर्वेवर हे तिन्ही पदे, तलाठीचे 6 पदे आहे, सर्वेवरचे 3 पदे आहे। अशा प्रकारे भरती आहे आणि इच्छुकांनी आपला संपूर्ण पत्ता, फोन नंबर, म्हणजे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपला स्वतःचा जो त्यांच्यासोबत नेहमी असतो तो फोन नंबर, जो ईमेल ID चालू आहे तो आणि त्यांचा स्वतःचा पत्ता असे सर्व व्यवस्थित अर्जात भरून 10 दिवसाच्या आत ते
पत्त्यावर पाठवायचा आहे. तो पत्ता आपण सुरुवातीला सांगितला. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर हा दूरध्वनी क्रमांक आहे, याच्यावर फोन करा. 02222758120 हा दूरध्वनी क्रमांक आहे. त्याचबरोबर 8779571322 हा पण एक ॲडिशनल क्रमांक आहे. त्यांचा ईमेल ID आहे camah@gmail.com. अशा प्रकारे ही भरती आहे. आणि सगळ्यात तुम्हाला चांगला चान्स आहे नोकरी मिळवण्याचा. त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक असेल त्यांनी इथे लगेच अर्ज करून घ्या. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.